झंकारित भोले सततूर झंकारित भोले सततूर झंकारित भोले गिरिजेची वीणा गिरिजेची वीणा जय परमेश्वर गौरी शंकर जय परमेश्वर गौरी शंकर जय गौरी रमणा सततूर झंकारित भोले गिरिजेची लीला गिरिजेची लीला भक्तिरसाची निर्मळ गंगा भक्तिरसाची निर्मळ गंगा बसे खळा खळा धवलते अंगा बसे खळा खळा धवलते अंगा. नमस्कार रामभाऊ. नमस्कार. तुम्ही असंख्य श्रोत्यांना आणि नाट्यरसिकांना आपलं गाणं असंच ऐकवत राहावं आणि त्यांना तृप्त करावं ही आमची सर्वांची परमेश्वराशी प्रार्थना. आता आपण आपल्या कार्यक्रमाला बोलण्याला सुरुवात करूया. ठीक आहे. आपण गेल्या जवळजवळ 140 वर्षाचा नाट्यसृष्टीचा जर इतिहास बघितला तर रंगभूमीवरील संगीताचा दर्जा वाढवण्यासाठी अनेक गायक नट कारणीभूत झाले. त्या गायक नाट्य आणि नट परंपरेमध्ये तुम्ही एक श्रेष्ठ गायक नट आहात. गायक मिळतो पण नट मिळतो, गायक मिळतो नट मिळतो पण गायक नट गायक नट. तुम्ही गायन आणि नाट्य या दोन्ही गुणांनी विभूषित आहात. हे दोन्ही गुण योग्य रीतीने जोपासून त्यातून तुम्ही स्वतःचं आपलं सांगीतिक आणि नाट्य असं जीवन यशस्वी आणि साकार केलेलं आहे. म्हणून तुमचे कलात्मक जीवन घडवताना आलेल्या चढ उतार या संबंधी लोकांना जर माहिती झाली तर त्यांना आमच्या श्रोत्यांना अतिशय आनंद होईल. म्हणून हा सगळा प्रपंच. तेव्हा आता रामभाऊ मी असं विचारतो, अगदी सुरुवातीलाच हा पहिल्यांदा मला प्रश्न विचारू असा वाटतो, या कलात्मक व्यवसायाकडे तुम्ही कसे शिरलात? का लहानपणापासूनच तिकडं आवड होती, घरात काही सांगीतिक किंवा नाट्याचं काही? सांगतो ना आपल्याला मी की आमच्या घराण्यामध्ये म्हणजे नाट्य आणि संगीताची आवड होती. मी मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातला संगमेश्वर तालुक्यात कळमुशी, आरवली वगैरे अशी जी गावं आहेत त्या पंचक्रोशीतलाच मी. मूळ गाव आमचं कळमुशी, पण माझ्या वडिलांचं किंवा आमच्या सगळं फॅमिलीचं संबंध लाईफ आरवलीला गेले. त्यामुळे आरवलीला आदित्यनारायणाचा ज्या वेळेला उत्सव असतो त्यावेळेला नाटक हे व्हायलाच पाहिजे. आणि कोकणात ती अजून प्रथा आहे, गोव्यामध्ये सुद्धा आहे की उत्सवामधनं नाटक हे पाहिजेच. तर त्या नाटकामधनं आमचे वडील स्त्री भूमिका करत असत. आणि त्यावेळेला संगीत नाटकांचं इतकं हे नव्हतं, गाणारे कुणी कोकणात नसायचे. त्यामुळे प्रोज नाटकाकडे सगळा कल असायचा. तर कांचनगडची मोहना, त्राटिका अशा तऱ्हेची नाटकं व्हायची त्यावेळेला. आणि त्या नाटकामध्ये म्हणजे इतकी उत्तम सगळेच कामं करणारे असत की गणपतराव जोशांचा मुक्काम चिपळूणला होता आणि त्यांना समजलं की त्राटिका नाटक आहे. तेव्हा ते पाहायला आले आरवलीला आणि ते आतमध्ये म्हणाले नाटक संपल्यावर की अहो तुम्ही व्यवसाय म्हणून ही नाटकं अशी का लावत नाही? नवीन माहिती. आणि वडिलांना सगळ्या त्यावेळेच्या भूमिका करणाऱ्या लोकांना सांगितलं की तुम्ही चिपळूण आजूबाजूला नाटकं करा आणि काही त्याच्यामधून निर्माण करा, तुम्ही काही संस्थेला मदत म्हणा, देवालयाला मदत, असं काहीतरी वाढवा. पण तो तसा व्यवसाय दृष्टीने पत्करला नसल्यामुळे उत्सवात नाटक करणं हेच त्यावेळेला ध्येय होतं त्यांचं. कारण प्रत्येकाची शेती भाती होती, कुणाची दुकानदारी होती. आणि आमचे वडील मग नंतर पुण्याला आले. पुण्याला माझं भावे स्कूलमध्ये शिक्षण सुरू झालं वयाच्या 6व्या वर्षी. तर मी शाळेत शिक्षण चालूच माझं. पण घरात एक असं होतं की आमचे काका जे होते सगळ्यात थोरले गजानन, आम्ही दादा म्हणत असो त्यांना गाण्याची खूप आवड असायची. आणि भाऊराव कोल्हटकर, बालगंधर्व वगैरे ह्या लोकांची ते कामं बघायला द्यायचे, नाटकं बघायला द्यायची. त्यावेळेला खरं सांगायचं म्हणजे आम्हा लोकांना नाटक बघायला जाण्याची सुद्धा चोरी असे. पण ह्या काकांच्यामुळे धाकटे काका प्रोज नाटकाचे शौकीन आणि थोरले काका संगीत नाटकाचे शौकीन, असे 2 ट्रॅक. म्हणजे त्या दोन्ही बाजूनी संस्कार होत नाट्य आणि संगीत. आणि आमचा खानावळीचा व्यवसाय होता ह्या सगळ्या बंधून मिळून.
आणखीन त्यावेळेला विष्णू दिगंबर पलुसकर, काही गायक नट, काही प्रोज नट असे जे भोजनालय येत असत. विष्णू दिगंबरांना तर आवर्जून बोलवलं होतं वडिलांनी, मला अजून ते आठवतच पाहिलेले. ते ऋषी मुनी सारखे त्यावेळेला राहत असत आणि त्यांचं देवघरामध्ये उत्तम तऱ्हेने स्वागत केलेलं. चांदणीच्या समयात चौरंग, अगदी आपण एखाद्या संताला बोलवतो अशा तऱ्हेचं त्यांचं स्वागत केलं. सांगायचं तात्पर्य की त्यावेळेला मला तबल्याचा शौक लहानपणापासून. तर शंकर भैया आमच्या गावचेच आंबेडकर हे माझे 2 तबल्यातले पहिले गुरु. अच्छा. त्यामुळे माझी तालाची बाजूही पक्की होत होती. त्यावेळेला प्रचलित जे ठेके असत, झपताल म्हणा, एकताल म्हणा, त्रिताल, हे सगळे मला म्हणजे शिक्षण न घेता आत्मसात. शाळा संपली की तिथे शंकरभाईंच्या समोर बसायचं. ते दुपारी 4-4:30 ला यायचे. मग मी शाळेत आलो की दप्तर टाकून द्यायचं. मला घरी सगळे बंड्या म्हणायचे. म्हणजे मी बंडखोर नव्हतो, पण बंड्या मला म्हणायची, अरे बंड्या बैस. खरं म्हणजे पुढचा बंड संगीतामध्ये, नाटकामध्ये बंडखोरीच केली मी. काळामध्ये वडिलांनी मला सुरू केलं की तू आमच्या, माझी बहीण पण थोरली गाणं शिकत असे गोपाल गायन समाजमध्ये गोविंदराव देसाईंकडे, विष्णू दिगंबरांचे शिष्य. तर त्या बहिणीबरोबर मी जायचो, आपला ठेका धरून बसायचं संध्याकाळी. आणि असं करता करता मला त्यांनी शाळेतनं काढला. शाळेतनं काढल्याबरोबर सगळे आमचे काका मातोश्री आमच्या सगळे, हे काय तुम्ही केलं. बरोबर आहे, कारण त्या काळामध्ये अशी परिस्थिती की नाट्यसंगीत, नाट्याच्या बाजूला कोणी जाऊ नाही शक्यतो घरातला. हो ना. आणि पहिल्यांदा कमीत कमी शिकलं पाहिजे की निदान मॅट्रिक तरी, हे त्यावेळेला खरोखर तुमच्या वडिलांना मोठं क्रेडिट आहे. हे समजून शाळेतनं काढलं, फार महत्वाची गोष्ट. पण त्यावेळेला असं झालं की सगळे नातेवाईक नाराज झाले. आमच्या मातोश्री त्यांना बोलल्या, ते म्हणाले तू काही बोलू नकोस, मला माहिती आहे बंड्या ह्याच्यामध्येच पुढे येणार आणि तो गवई होणार आणि मी त्याला गवई करणार. त्याच्यानंतर आम्हाला थोडीशी धंद्यामध्ये खोट आल्यामुळे आम्ही मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर सुद्धा पण वडिलांचं ध्येय एकच होतं की जिथे आपलं बिराड होईल तिथे गायन मास्तर कॉन्स्टंट ठेवायचा. अच्छा. की त्याला सांगायचं जेवण खाण आमच्याकडे कर, आमच्या मुलांना शिकव. अनंता शिकायचा, मी पण शिकायचो, आमचे धाकटे बंधू असे आमचे 2-3. माधव म्हणून आमचा एक भाऊ होता, तोही सिने क्षेत्रामध्ये पुढे पॉप्युलर झाला होता, पण त्याला टायफॉइड मध्ये तो 1934-35 मध्ये गेला. तर असं त्यांचं ध्येय असल्यामुळे आमचं शेवटपर्यंत संगीतापासून आम्ही अलिप्त राहिलो नाही कधी. तो संगीताचा संस्कार. पण आता परत असं झालं की तिथे आता उपजीविकेचं साधन काय. तर वडिलांनी काय विचार केला की व सिनेमामध्ये जर ह्याला घातला तर बघूया आपण काही प्रयत्न करून. म्हणून आम्ही अनेक स्टुडिओ मधनं पायपीट केली त्यावेळेला. अच्छा. आणि त्यावेळेला परिस्थिती अशी नव्हती, सगळीकडे चालतच जायचं. म्हणजे आम्ही दादर पासून अंधेरीपर्यंत सुद्धा चालत गेलेलो आहे, कारण परिस्थितीच गरिबीची होती. तर असं करता करता कृष्णराव चोनकरांचा आमचा परिचय झाला. एक दादरला इथलं परशुराम जे क्षेत्र आहे तसेच आनंद सीताराम जोशी म्हणून वकील होते दादर स्टेशनच्या समोर. त्यांच्याकडे आम्ही गेलो सकाळच्या वेळेला. काय म्हणाले, तुमचा मुलगा सिनेमात काम करील का. तशी वडील म्हणाले काही हरकत नाही. म्हणून त्यांनी चोनकरांना चिठ्ठी दिली आणि आम्ही सकाळच्या वेळेला अनंत आमचा आणि आम्ही 2 जण गेलो वडिलांच्या बरोबर. तर कृष्णराव अशा नुकतेच उठलेले होते, रात्री शूटिंग वगैरे त्यांचं झालं होतं. त्यावेळेला ते सिनेमात खूप पॉप्युलर होते आणि ते या म्हणाले, आमचं स्वागत बिगत केलं, कशा करता आपण आलात म्हणून. ही सगळी हिंदी चित्रपट म्हणजे लोकांचा काय समज आहे की गोपाल. बरोबर. मी तुम्हाला आता सांगणार होतो की तुम्हाला महाराष्ट्र जो ओळखतो तो गोपालकृष्णापासून. हो बरोबर आहे. म्हणजे त्याच्या पूर्वी तुमची त्याच्या अगोदर मी जवळजवळ 25-30 पिक्चर्स मधनं कामं केलेली, पण ती उर्दू मध्ये असत. त्यामुळे महाराष्ट्राचा माझा परिचय झाला नाही. त्यामुळे त्या चोनकरांनी चिठ्ठी दिली किंवा जैन पिक्चर्स म्हणून त्यावेळेस जानी ब्रदर्सची कंपनी होती मोरबागला. तर म्हणाले तुम्ही बघा, मी चिठ्ठी देतो आणि झालं तुमचं काम तर होईल. बालनाटाची जर त्यांना जरूर असली तर ठेवतील तुम्हाला. म्हणून आम्ही दुपारी 12:30 तुम्हाला स्टुडिओ मधून गेलो. त्यावेळेस शांतिकुमार शहा ह्या नावाचे म्युझिक डायरेक्टर तिथे होते आणि ते उत्तम हार्मोनियम वादक होते. आणि गोविंदराव टेंबे वगैरे यांच्याजवळ गोंडोपंत वालावलकर ह्या लोकांजवळ त्यांनी तालीम घेतलेली होती आणि जाणकार मनुष्य होता. आणि त्यावेळेच्या संगीत दिग्दर्शकांचा कल क्लासिकल. आता जे भणभणाट जो झालाय 1760 वाद्य आणि झांज काय आणि ड्रम काय, आता तर म्युझिक बद्दल आपल्याला विशेष आदर नाही. त्यावेळेला साधं सिंपल सतार, एखादा व्हायलिन, सारंगी, तबल्याचा ठेका असं त्यावेळेला प्रथा होती.
तर आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस ते वझेबॉनची रेकॉर्ड ऐकत होते बरोबर ते शांतिकुमार देसाई आणि ते जुगना खा म्हणून त्यावेळेला एक तबलजी होते तबली. तबली असे उंच काळे जॅकेट घालायचे आणि ते सगळे बसले होते अगदी कान देऊन. बोलरे पपिन तीरथ को सब करे नुकतीच बुवांची रेकॉर्ड सगळ्यात सुरेख रेकॉर्ड आहे ती बाहेर पडली होती आणि तो सारखा ऐकत होता. तेवढ्यात आम्ही गेलो आणि चिठ्ठी दाखवली त्याला. तर मालकाने सांगितलं की यांची ट्रायल घ्या मुलांची. आणि त्यावेळी नारायण खूप पॉप्युलर होता. त्यांची माई घुंगरुआ केरनुआ मेरी मोहेजान निरब भरण मैते चली वगैरे. आणि ते आम्ही तालाला पक्के असल्यामुळे आम्ही त्या मध्यलेच्या चिजा सुंदर गात होतो तान पलट्या सहित वगैरे. ते आम्हाला गायला लावलं. तर त्यावेळेला एक त्यांचं भोली भिखारन म्हणून पिक्चर चालू होतं. उर्दू पिक्चर होतं. आणि त्या स्टोरी अशी होती की तो आंधळा बाप असतो आणि ही मुलं असतात एका झोपडीमध्ये राहिलेली असतात. तर त्यांना बालनाटाची आवश्यकता पण होती. पण आता हे महाराष्ट्रीयन मुलं ही मराठी बोलणारी ह्यांना उर्दू कितपत जमेल. पण मेहताब नटी जी स्वर्गवासी आता नुकतेच झाले सोहराब मोदी त्यांची पत्नी ती त्यावेळेला ते स्टुडिओमध्ये होती. अलकनंदा सिताराची थोरली बहीण असा मारुतराव पेलवाल मास्टर बच्चू म्हणून एक होता. असा सगळा तो स्टाफ होता. तर त्याच्यामध्ये ती बाई काय म्हणाली की बच्चों को हम उर्दू सिखलाएंगे आप चिंता मत कीजिए किसी बात की असं तिने सांगितलं. तशी मग आम्हाला ग ख वगैरे अजीब व गरीब ख्याल म्हणजे हे जे उच्चार असतात उर्दू भाषेचे खास तौरचे ते सगळे आम्हाला त्यांनी शिकवलं. आमचं काम पण कर्मधर्म साहेबांनी ते पिक्चर अर्धवटच राहिलं. त्या स्टुडिओमध्ये देवकन्या म्हणून एक पिक्चर काढलं आणि तिथे नेहमी पगाराची जरा ओरडत असायची. आज चेक पास नाही हुआ कल मिलेंगे. पण त्यावेळची परिस्थिती अशी होती बरं का कानेटकर साहेब तुम्हाला सांगतो की कुणी आम्हाला देणेकरी जे असत घेणेकरी त्यांनी आमच्या पाठीमागे कधी असा लकडा लावला. त्यांना एवढं माहिती होतं की ह्यांच्या हातात पैसे आले की दाणेवाल्याचं बिल देणार दूधवाल्याचं बिल देणार भाडे म्हणजे ज्या चाळीमध्ये राहतो तो भैया सो आम्हाला काही बोलायचं नाही. आम्हालाच भीती वाटायची की हा दमबाजी वगैरे करतो की काय किती 6 महिन्यात भाडं दिलं. परंतु ही चिंता असायची. पण तिथून आम्ही गिरगावात राहायला आलो. गिरगावात सुद्धा संगीत शिक्षक हा होता चालू झालं. तर असं करता करता मग पुढे मेहबूबकडे मी आलो. त्या मेहताबच्या मामानीच मला चिठ्ठी दिली की मेहबूब साहब है उधर तुम मिलो जाके. वडील आम्हाला घेऊन गेले. त्यालाही बालनाटाची जरूर होती आणि हा सुरेंद्र नट हा पहिल्यांदी त्या स्टुडिओमध्ये पदार्पण झाले. आणि अरुणा देवी म्हणून होती. माया बॅनर्जी म्हणजे पुढे अनिल विश्वास बरोबर जिने लग्न केलं ती माया बॅनर्जी ह्या नावाखाली होती. असं सगळं. आणि मग माझं झाडावर बसून त्यावेळी प्लेबॅकची सिस्टीम नव्हती. डायरेक्ट शूटिंग म्हणजे पिक्चर आणि म्युझिक गाणं असं झाडावर गाणं आणि ऑर्केस्ट्रा बाजूला असायचा. उन्हात ते रिफ्लेक्टर्स लावलेले वगैरे अशा तऱ्हेची त्यावेळेला पद्धती होती. पुढे प्रभातमध्ये आल्यानंतर मला हे प्लेबॅकची काय सिस्टीम असते ती समजली. पण ते त्या सागर म्हणजे स्वामी मनमोहन जहागीरदार वतन आणि त्या मेहबूब साहेबांची माझ्यावर इतकी मर्जी की त्याला असं वाटायचं की हा भाग्यवान मुलगा आहे. तर प्रत्येक पिक्चरचा मुहूर्त तो माझ्यावरती करायचा. 1-2 डायलॉग काहीतरी बोलायला लावायचा आणि पेढे बिढे वाटून तो नारळ फोडून तो मुहूर्त व्हायचा माझ्या. झाल्यानंतर ती पिक्चर चालायला लागली आणि पुढे असा योग असा आला की माझं इथलं कॉन्ट्रॅक्ट संपायला. आणखी मेहबूब साहेब बाहेर पडणार होते आणि ते स्वतः मेहबूब प्रोडक्शन म्हणून काढणार होते त्यावेळेला. तेव्हा विष्णुपंत पागनीसांचं त्यावेळेला तुकाराम मध्ये खूप नाव. ते पिक्चर अगदी 52 आठवडे चाललेलं. तर असं करता करता त्यावेळेला गोपालकृष्ण म्हणजे कृष्णाच्या चरित्रावर चित्रपट काढायचं असं मालकांनी ठरवलं होतं. आणि पागनीसांना सांगितलं होतं कारण ते म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये गायन मास्तर होतं. किंवा एखादा जर तुम्हाला मुलगा देखणा असा कोणी गाणारा वगैरे चुणचुणीत दिसला तर तुम्ही आम्हाला कळवा आणि त्यांना पाठवून द्या. तर ते शाळेमध्ये असल्यामुळे त्यांचं लक्ष होतं बारकाईनी किंवा कोण मुलगा काय गायन मास्तर असल्यामुळे. पण आम्ही त्यांच्या दुकानावरनं प्रार्थना समाजचे पागनीस पेटकरांचं सराफीचं दुकान होतं आणि ते संध्याकाळी बसलेले असायचे. तर आम्ही आपलं सहज वडिलांची त्यांची ओळख असल्यामुळे म्हणाले तुमचे मुलांचं काम इथे चालू आहे आता. तसे म्हणाले व आता कॉन्ट्रॅक्ट संपताय आमचं 1 महिनाच राहिलेला आहे. तर म्हणाले प्रभातमध्ये पाठवाल का तुम्ही. तर आमची मनापासून अशी इच्छा होतीच की आयुष्यामध्ये प्रभातमध्ये एखादी तरी भूमिका आणि झाडूवाल्याचं जरी काम मिळालं तरी चालेल.
पण त्या स्टुडिओमध्ये जसं पूर्वीचे लोक म्हणत की गंधर्व कंपनीमध्ये आपल्याला काम मिळालं पाहिजे, तद्वत प्रभातचं होतं. तर लगेच आम्हाला बोलवलं आणि मास्तर कृष्णराव त्यावेळी म्युझिक डायरेक्टर होते त्या पिक्चरचे. सॅनिटाईज आपलं एक पिक्चर ह्यांनी करायचं, केशवराव भोळ्यांनी करायचं आणि एक पिक्चर मास्तरनी, अशी तिथली पद्धत होती. तर मास्तर होतेच त्यावेळेला. तर त्यावेळेला अमर ज्योती मधलं आम्ही डुएट सॉंग जे आज हमें बेहद भाषा, शांताप्ते आणि नांद्रेकर. तर शांताप्तेच्या लाईनी आमचा अनंता म्हणायचा आणि नांद्रेकरच्या लाईन्स मी म्हणायचो. असं ते आम्ही डुएट विथ म्युझिक बसवलं होतं. मधलं म्युझिक आम्ही ते नोटेशन करून आम्ही म्हणायचो आणि असं ते आवडलं. मग म्हणाले आता स्वतंत्र काहीतरी म्हणू दे, मास्तरांनी सांगितलं. म्हणून स्वतंत्र त्यावेळेला मास्तरांची सावित्री नाटकामधलं तारा या दिन अबोलाया हे आम्ही रेकॉर्ड ऐकली होती. ते मी म्हणत असे दुर्गा रागामधलं ते म्हणून दाखवलं. शांताराम म्हणाले मुलं फार हुशार आहेत, गळा चांगला आहे म्हणाले, यांची मेकअपची ट्रायल घ्या. दोघांची आमची मेकअपची ट्रायल घेतली. त्याच्यामध्ये मला त्यांनी सिलेक्ट केला आणि अनंता मग केशवराव धायवर नुकतेच कंपनी सोडून निराळे झालेले होते. त्यांनी जयश्री फिल्म्स म्हणून काढली होती. त्यांच्याकडे सुरेश बाबूराव माने म्युझिक डायरेक्टर होते, गोविंदराव टेंबे मोठमोठा स्टाफ होता. आपल्याला आठवत. तर अशा तऱ्हेने तो तिकडे कृष्णाचं काम करायला लागला. मी इकडे कृष्णात मध्ये सिलेक्ट झालो आणि माझं ॲग्रीमेंट वर्षाचं झालं. त्याच्यानंतर गोपालकृष्ण पिक्चर झाल्यानंतर मी त्यावेळेला मुंबईला परत आलो. तिथलं ॲग्रीमेंट संपलं माझं. ते पिक्चर खूप गाजलं सिंधमध्ये, कराचीमध्ये. म्हणजे त्याच्यानंतर मला वाटतं माणूसमध्ये ते परत मी रणजितमध्ये आलो. त्यावेळेला तुलसीदासच्या चरित्रावरती रणजित पिक्चर काढत होती आणि त्याच्यामध्ये मी, वासंती, विष्णुपंत पागनीस, केशवराव दाते, लीला चिटणीस असा सगळा स्टाफ होता. मराठी पिक्चरचं म्हणजे संत मराठी आवृत्तीचं विष्णुपंत पागनीस म्युझिक करत होते आणि हिंदी आवृत्तीचं म्युझिक ज्ञान दत्त म्हणून एक म्युझिक डायरेक्टर होते, ते हिंदी करत असत. तर असं आमचं तिथलं ॲग्रीमेंट वर्ष चंदूलाल शानी वर्ष 1.5 वर्षाचं केलं आणि त्याच्यानंतर माणूसमध्ये योग आला आणि मी गेलो आणि लगेच मला मास्तरांनी सांगितलं की ह्याचा पण आवाज आता फुटण्याचं वय झालेलं आहे, तर पहिल्यांदा आपण ह्याला गाणी शिकून पहिली ती रेकॉर्ड करून घेऊया. म्हणून ते गुलजार नारळ आणि तो तराणा चहावाल्याचं काम होतं. बरं त्यावेळेला कंपनीमध्ये वातावरण असं होतं की हा सभ्य मुलगा पोक्त, मला पोक्त रामू म्हणूनच म्हणायचं, पोक्त राम म्हणून. काम तर सगळं थिल्लर असं करायचं होतं. पण ते शांताराम म्हणाले ते काही नाही, मी त्याच्याकडून करून घेईन. तो मोठा दगडाला देव बनवणारा मनुष्य तो. झालं मेकअप करून गेलो तर मेकअप वरती चिडले. अरे हे काय हॉटेल बाय आहे काय म्हणाले, किती गोरा मेकअप केला असेल. म्हणून त्यांनी स्वतः घेतलं आणि ते सगळा अंबर म्हणून असतो मेकअपचा तो सगळा माझ्या चेहऱ्याला चोपडला. माझे डोकं केस वाढलेलेच होते आणि ते डोकं सगळं एका कचरा बिचरा ह्याच्यामध्ये सगळं घातलं, मळकट असे ते इथे गंजी फ्राक फाटला असं ते नटवलं मला आणि त्याच्यामध्ये भूमिका केली. आणि त्यावेळेला कर्मधर्म सहकानी मास्तरच मला म्युझिक डायरेक्टर लाभले. म्हणजे हा जीवनामध्ये योग होता. नियतीसारखी तुम्हाला मास्तर तुम्ही जवळ आणत होते आणि तशी घटना घडली त्यावेळेला. आणि मग ज्यावेळेला पिक्चर पूर्ण झालं आणि त्या प्रभातमध्ये अशी प्रथा होती की पिक्चर अगोदर ते सेन्सॉरला दाखवायच्या ऐवजी सबन कंप्लीट स्टाफला दाखवत असत आणि तो प्रभात टॉकीजमध्ये शेवटचा शो संपला की आमचं 1ला पिक्चर सुरू व्हायचं आणि मग सगळे ते पिक्चर झाल्यानंतर आम्ही प्रभातमध्ये दुसऱ्या दिवशी आलो. सकाळी आल्यानंतर म्हणाले मास्तरना म्हणाले अहो हा मुलगा चांगला आहे राम, तुमच्या गळ्याची जात आहे याची, ज्याप्रमाणे भास्करराव बखलेंनी तुम्हाला तालीम दिली त्याप्रमाणे या मुलाला तुम्ही हाताशी घ्या आणि याला शिकवा. तर मास्तर कबूल झाले. म्हणाले येऊ दे माझ्या घरीच राहू देतो मी त्याला. म्हणून मी मातोश्रींना विचारलं की म्हटलं बा असा असा मला योग आलाय आणि आवाज पण माझा फुटलेला आहे, तर असे योग्य गुरु लाभतायत मला. म्हणाली आनंदाने जा, मास्तरांसारखा तुला गुरु मिळतोय हे भाग्य आहे तुझं. म्हणाले हे आईचे शब्द आहेत. आणि बखलेबांच्या घराण्यातला जर तू दैदिप्यमान कलाकार झाला तर त्याच्यासारखा आनंद म्हणे दुनियेत कुठलाच नाही, हे आईचे शब्द आहेत. अशा तऱ्हेने मी गेलो टंक वळकटी घेऊन आणि त्यावेळेला आपण शिकायला येतो. भोपे शिंदे माणी आपला क्लास चालायचा. पण त्यावेळेला मास्तरांची एकंदर म्हणजे आता मी तर 24 तासच होतो, जेवण खाण सगळं त्यांच्याकडेच असायचं, त्यांची सेवा करायची. पण त्यावेळेला प्रवृत्ती त्यांची शिकवण्याची नव्हती. त्याला कारण असं आहे म्हणजे की ते इतके बिझी होते.
की त्यांचा नाईलाज होता. दोन्ही गोष्टी होत्या. एक तर त्यांच्या गाणं खूप मैफली होतं. खूप चालायच्या आणि पण त्यावेळेला मला त्यांचं गाणं ऐकण्याचा इतका योग येता. सारखा मी तंबोऱ्याला असायचं. मुंबईला बॉम्बे म्युझिक सर्कल, इंडियन म्युझिक सर्कल, तरी शनिवारी आम्ही दुपारच्या गाडी निघायचे. हरिभाऊ देशपांडे, मी तिथे नारायणराव इंदूरकर तबल्याला असायचे. आणि ती गाणी मात्र खूप, आणि ते संस्कार जे माझ्यावर तुम्हाला झाले. रामभाऊ, मी तर असं म्हणेन की गाणं शिकणं हे एक पट असलं हो, तर श्रवण 100 पट करावं लागतं. तेव्हा तसे तो संस्कार सगळ्यात महत्त्वाचा आहे. फार म्हणून. आणि आणि तो चांगले तुम्हाला सगळ्यात जास्त सगळ्यात अनुभव मिळाला. प्रेक्षक बघून कसं गायचं हा. हाही अनुभव मिळाला. आणि हा मैफलीत शिकायला मिळतो. मैफलीचा, म्हणून हो. मैफलीचा गवई हा गुरुजी पाहिजे. पाहिजे खरं आहे. तर अशा तऱ्हेचा योग आला. मला याच्यामध्ये एक गंमत वाटते. एक मोठं प्रलोभन तुमच्या पुढे होतं सिनेमी सृष्टीमध्ये. इतकं तुमचं नाव झालं होतं, पण माझं खरं सांगायचं माझा कल इकडे म्हणून होता. म्हटलं की हा भाग लहानपणापासून. त्यातला आणि अत्यंत आवाज फुटला असल्यामुळे मला बालनट म्हणून कुणी घेईना घेत नाही त्यावेळेला. मग मी असं ठरवलं की आता आपलं तबला तरी वाढवायचा, नाही तर गाणं तरी वाढवायचं. म्हणून मी तबलजी लोकांनी म्हणजे अहमदजान थिरक वाघासाहेब, शमसुद्दीन खासाहेब यांच्या पाठीमागे मी वेड्यासारखा फिरत असे. 2 गोष्टी त्यांच्या ऐकाच्या, घरी रियाज. मी प्रत्यक्ष कुणाकडे शिकलो नाही, पण माझी हात ठेवण्याची पद्धत वगैरे हे सगळं मला, म्हणजे हात कसा काढावा किंवा ह्या गोष्टी मी बारीक, काही म्हणा परमेश्वराची पद्धत मला बुद्धी असल्यामुळे मी दोष कुणाचे उचलले नाहीत. हे मी सगळ्यात मला आनंद होतो की मी सगळ्यांचे जे चांगले गुण आहेत तेच एकत्रित करीत गेलो. मग गाणं असो, वादन असो, पण चांगलं काय आहे ते आकलन करायचं आणि त्याप्रमाणे मेहनत करायची. तर त्यामुळे माझी फिल्म लाईन ती आपोआप सुटलीच. मला त्याच्यामध्ये ते आळवावरचं पाणी होतं. खरं वेळेला तुमचा प्रवेश हा खऱ्या अर्थाने क्लासिकल म्युझिककडे झाला. संगीत म्हणा किंवा नाट्यसंगीत म्हणा किंवा या सर्व दृष्टीने. तर ह्याच्यामध्ये आता कोणाकडनं तालमी म्हणजे असं झालं की मला तेवढ्यात मास्तरांकडे असताना प्रकाश पिक्चर्स मधनं नरसी भगत म्हणून नरसी मेहताच्या जीवनावरती पिक्चर काढत होते. शंकरराव व्यास म्युझिक डायरेक्टर होते. परत मी आणि पागनी, दुर्गाबाई खोटे, विष्णुपन दाऊनकर असे आम्ही एकत्रित त्याच्यामध्ये काम केलं. आणि त्याच्यानंतर मी दादरलाच राहिलो, कारण मास्तर शिकवत नाहीत हे एकदा सिद्ध झालं. किंवा आणि त्यांचाही नाईलाज होता. म्हणजे आम्ही त्यांना दोष देत नाही, कारण ते इतके हँडिकॅप काळामध्ये अशी परिस्थिती होती की खूप सारखे गुंतलेले असत. आणखीन असं करता करता मला विष्णुपन काय म्हणेल की तुझा आवाज फुटलेला आहे, तर आवाज तुझा वामनराव सडोलीकर म्हणाले काढतील. बरं. तर तू त्यांच्याकडे जात जा. म्हणून वामनरावना त्यांनी सांगितले ह्या मुलाचं, आणि तुम्हाला काही 4 चिजा असतील त्या तुम्ही शिकवा, तालीम द्या. सगळं मी त्याप्रमाणे त्यावेळी त्या खोलीवर तुम्ही राहायला होता. बरोबर आहे. तुम्ही मामा पेंडसे, दत्त सहस्रबुद्धे, सी बालाजी म्युझिक डायरेक्टर, राजा गोपीचंदचं म्युझिक त्यांनी केलं होतं. जय जय आलख निरंजन लोंढ्याची रेकॉर्ड खूप पॉप्युलर होती. तर अशा आपण एकत्रित होतो त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल की मी पहाटे 4 वाजता यायचो वामनरावकडे. आणि वामनराव जरा काही कुठे चुकलं की मला लगेच ते झोपेतून सुद्धा जागे होऊन सांगायचे असा आवाज लावू नको. तर माझा आवाज सुधारण्याचं श्रेय किंवा आवाज माझा बनवला वामनराव श्रेय आहे. आणि त्यावेळेचे जे प्रचलित आवाजाच्या बाजूची नजर त्यांनी आणून दिली, कसा आवाज लावावा, आकार, इकार, उकार काय असतात. आणि मला त्यांनी जयपूर घराण्याचं पुष्कळचं गाणं शिकवलं, कल्पना आणून दिली तुम्हाला. कल्पना आणून दिली. तर तुम्ही एखादी वामनरावनी तुम्हाला शिकवलेली बंदिश म्हणून दाखवा ना. रे मन सोजा
मन काय सोड ग वामनरावांच्याकडनं मग तुम्हाला कोणाकडं? वामनरावांच्या नंतर मला केशवराव भोळ्यांनी सांगितलं, बरं. कारण माझा मास्तरांच्या गाण्याकडे सगळा कल असल्यामुळे बरं इकडे तर मास्तर शिकवत नाही. तर मग मला म्हणाले की तू मनहर बर्व्यांच्याकडे शिक, वा. कारण ते मौला बख्श बडोद्याचे म्हणजे भास्कर त्या मनहर बर्व्यांचे वडील मेहणे त्यांच्यावर होते ना, काळे वा ते तर पंडित भास्करबाबांचे शिष्य, डायरेक्ट शिष्य अगदी. आणखीन म्हणून मी बर्वे साहेबांना दादांना विचारलं, म्हटलं बुवा असं असं केशवराव भोळेंनी मला चिठ्ठी दिली. बुवा म्हणाले मी अवश्य शिकवीन, पण त्यांनी अट घातली की दुपारी 4 ते 8 आमचे क्लासेस घ्यावे लागतील आणि मी विनामूल्य शिकवीन, मला कसली अपेक्षा नाही आणि मी रात्री 10 वाजायच्या पुढे तालीम देईन. असं मी तिथे शिकवत पण होतो, म्हणजे गायन शिक्षकाचंही काम करत होतो. घरी यायचं, जेवायचं. रात्री 10 पासून त्यांनी भूप राग मला शिकवला, पुष्कळ अनेक राग शिकवले, ते काही अप्रचलित राग पण चांगले शिकवले आणि ते मनापासून तालीम देत असत. काही वेळेला 10 ते 12 काय 12:30 काय शिकवायला लागले, मी त्याला भान राहत नसे आणि त्याच्या जोडीला काळेबो पण बसत. मी तेच विचारणार होतो, मनोहर बर्व्यांनी तालीम दिली त्याच्यावर काळेबांची तालीम असायची, कारण काळेबांची तालीम फार अगदी महत्वाची तालीम. आणि त्या मिश्र राग विशेषतः वसंत बहार, हिंडोल बहार, म्हणजे हिंडोल आणि व बहार न गाता तो एकच राग असं समजून कसं गावं, एक युनिट अशा तऱ्हेने मला त्यांनी चांगली तालीम दिली. काही वेळेला एखादा पलटा असा असायचा की तो मला 50 वेळेला घोटायला लावित ते, म्हणजे किंवा मोत्याच्या दाण्यासारखी स्वच्छ ताण यायला पाहिजे. आणि अगदी भूप 6 महिने भूपच राग शिकवलेला आहे. मग सकाळच्या वेळेला कधी रविवारी गेलो तर सकाळचे राग, आणि चांगली मला एक 5-7 वर्ष त्यांच्याकडे चांगली तालीम मिळाली. त्यांची एखादी बंदिश आहे का? त्यांची बंदिश त्यांनी शिकवलेल्यापैकी समजलं, विशेषतः तुम्हाला काळेबाने शिकवलेल्या बंदिशीपैकी बरं दोघांनी मिळून शिकवले? नाही, मी पहिल्यांदा बर्वे साहेबांनी शिकवली, दाखवतो. बादलवा बरसाको आए, बादलवा बरसाको आए, बादलवा बरसाको आए, ननी ननी बूंदन गरजा गरजा और ननी ननी बूंदन गरजा गरजा और चाहूं और ते जाली चमकत बदलवा बरसाको कुंवर श्याम नहीं आए सजनी, कुंवर श्याम नहीं कुंवर श्याम नहीं आए सजनी, कुंवर श्याम नहीं आए कौन सोदन संगने लगाए, एक घड़ी पल छीन घनन परद बदलवा बरसा आए. विशेषतः मींड हा प्रकार त्यांच्या गाण्यामध्ये निराळी गोष्ट झाली यावेळेला कुठली तर मेंढेनी गमकानी, म्हणजे गवालियर घराण्याच्या पद्धतीचं पुस्तक. बरं, त्या बर्व्यांच्याकडे किती वर्ष? 5-1 वर्ष शिकलो. आणि मग त्यावेळेला काय झालं, त्याच्यानंतर मी पुण्याला आलो. बर, 1900 साधारण
46-47च्या बरं. सुमाराला. हां. तर वडिलांनी जे आम्हाला ध्येय घालून दिलं होतं तेच की कुठे बंद नाही करायचं गाण्याचं शिक्षण. हो. तर मला गायनाचार्य पंडित मिराशीबुवांच्याकडे वर्ष 2 हो, वर्ष हो. चांगली हो. तालीम मिळाली. हां, काणेबुवा, मी, यशवंत जोशी, माझ्या अगोदर पंडित डी.व्ही. पलुसकर पण त्यांच्याकडे शिकत हो. असत 5 ते 6. हो, हो. आणि ते आम्हाला वाटेत भेटायचे बापूराव हं. आणि म्हणायचे, अहो बुवा तुमची वाट बघतात बरं का तिकडून चला. आम्ही मग बुवा अगदी मनापासून शिकवायचे. हो. अगदी तब्येत बरोबर नसते, मिराशीबाबा तर अतिशय अतिशय शिकवणारे sincere, म्हणजे. देव मनुष्यच हो. हो. आणि स्वतः हातात डग्गा घेऊन आडा चौताल चिलवाडा झुमरा जे काय ठेका अशी माणसं पुन्हा खरोखर होणार नाहीत आता. खरंच नाही होणार. आणि त्यांनी काही पुष्कळ प्रचलित राग म्हणजे केदार, शंकरा हा. याच्या पुष्कळ चिजा सांगितल्या. म्हणजे हा. बाळकृष्ण ओवानी ज्या त्यांना चिजा का त्यांच्याजवळ मुक्त हे होतं की लपून ठेवण्याचं ठेवणं हे भागच काही नाही काही. भानगडच काही हो, नव्हती हो. त्यांच्याजवळ. हा. अगदी मुक्त असताना लहान मुलाला भरवतात तशी संगीत विद्या शिकवली. अच्छा. मग मिराशीबाबांच्या एक तराण्याचा नमुना म्हणून दाखवा ना. वा. ताना रे दानी तोम ताना दानी वा, वा. ताना दानी ताना नादिर दानी तो ताना दानी तोम दिन ताना ना 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 दिन ताना ना ना दारा दा दिर ताना ना जली याला ला ताना नादिर दानी तोम ताना दानी ताना नादिर दानी तोम ताना दानी दानी ताना नादिर दानी तोम ताना दानी तोम दिन ताना ना 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 तोम दिन ताना ना ना तुम ताना ना 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 दिन ताना ना दारा दारा दिर ताना ना याले याला ला ला ताना ना दिर दानी तो ताना दानी भर के चश्मे झिंझू तरफे कुंभ तेरा मेरसा ताकिया था मन सा दर कुंक बरा ताना ना दिर दानी तोम ताना दानी ताना दा ताना दा ताना दा गौड मल्हार मधला हो. खास गवारीवर घराण्याचा त्याला ना. हा. आणि बरोबर आहे तू म्हणजे गजाननरावांची आठवण आलीच त्याच्यामध्ये. आणि नक्कीच तुम्हाला खात्रीने त्यांच्याही सहवासाचा खूप असलाच पाहिजे. शेकड्यानी गजाननची मी गाणी ऐकलेली. आम्ही आणि त्यांच्या मला गाण्याचे माहिती आहे तुम्ही प्रेमी त्यांच्यावर आहोत. खूप प्रेम केलं. आम्ही त्यांच्याही भक्त आहोत माहिती. हो, त्यांचे. हो. आणि त्यांनाही त्याबद्दल अतिशय प्रेम हो. आहे मला. हे आम्हाला समजलं. बरं त्याच्यानंतर मग जगन्नाथ पुरोहितांचा तुमचा परिचय कधी झाला? जगन्नाथ बुवा का मुंबई? नाही, जगन्नाथ बुवा पुरोहित हा. हे त्यावेळेला स्कूल ऑफ इंडियन म्युझिक म्हणजे देवधरांचे देवधरांचे, हा. तिथे विष्णू दिगंबरांची पुण्यतिथी ऑगस्ट महिन्यामध्ये बरं. म्हणजे श्रावण महिना हा. होत असे तो. आणि तिथे बुवा यायचे. हा बरोबर. आणि तिथे कोल्हापुराहून बुवा यायचे. उतरवलं. आणि कोल्हापूर बुवांची वृत्ती अशी होती की केसरबाईंच्या गाण्याला सुद्धा ते यायचे. थिरकवाग असे मुंबईला आले की बुवा आपले हजर आहेतच. विलायत हुसेन खासाहेबांचे ते शिष्यच होते. त्याबद्दल काय प्रश्नच नाही. तर अशा होता होता आमची ओळख झाली. आणि पुढे माझी गाणी इचलकरंजी, कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली अशा ठिकाणी गाणी जमत गेली. हा. त्यामुळे मी देवल क्लबमध्ये उतरायचो. हा. आणि देवल क्लबमध्येही मला त्यांनी म्हणजे मी शिष्य नव्हतो पण ते आपण माझ्यावर प्रेम असल्यामुळे हा. त्यावेळेला स्वतः ते चिजा शिकवत असत. बरं. आणि ते जोपर्यंत होते तोपर्यंत शेवटपर्यंत मी जवळजवळ 15 तुम्ही वर्ष अविरत सेवा केली. अविरत सेवा केली. तुम्हाला त्यांनी मनापासून मनापासून हेही मला शिकवलं. माहिती आहे. एखाद दुसरे एक दोन कॉम्पोजिशन्स त्यांची ऐकू. बरं. हा. दुखवा मोरा का मोरा मन भावना नहीं आयो पी मोरे मंदरवा आली दुख वा मोरा दुख वा मोरा
मन भावन नहीं आयो मोरे मंदिर वाहो दुखवा मोरा का. अशा तऱ्हेची अत्यंत मांडण्याची त्यांची पद्धत अशी होती. म्हणजे त्या भावनेमध्ये दमखमाची भाषा समजते त्याच्यातनं आपल्या याच्यामध्ये गाण्यावर विशेषतः त्या लोकांची भाषा असते. त्या शब्दांचा आणि भाव अर्थ ओळखून गाण्याची कडे प्रवृत्ती जास्त होती. भाव आणि विशेषतः जगन्नाथ भाऊंच्या बाबतीत मला सुद्धा जो वाटलं ते हो त्यांनी गुणीदास म्हणून आपल्याला जे माहिती येते ते दुसऱ्याला शिकवायचं ही प्रवृत्ती होती. आपण ज्यांच्याकडनं घेतलंय त्यांच्याकडे नवीन माणसाला इंट्रोड्यूस करायचं ही त्यांची सतत दुसऱ्याकडे शिकण्याची आणि दुसऱ्यांना सांगण्याचं हे त्यांचं सतत चालू असे. मग त्या सुमारालाच आणखीन कोणा गायक आणखीन म्हणजे विलायत हुसेन खासाहेबांचा वा. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आम्ही लहानपणापासून विलायत हुसेन खासाहेबांचे भक्त. हो कारण कधी चुकवलं नाही विलायत हुसेन खासाहेबांचं. कारण मला असं वाटतं की पहिला संस्कार तुमच्यावरती मास्तर. हो हो आणि तीच परंपरा आहे ना परंपरा नथन खासाहेबांची. नथन खासाहेब तीच परंपरा आहे. हो तर सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की विलायत हुसेन खासाहेब बुवांच्या खोलीवर यायचे जगन्नाथ भाऊंकडे. तिथे यायचे दुपारच्या वेळेला. आणि ती आमची तालीम बिलीम ऐकल्यानंतर त्यांनी एवढं हेरलं की हा मुलगा राम जो है वो हमारी गायकी गायेगा. म्हणून त्यांचं जे माझ्यावर प्रेम बसलं तर ते जगन्नाथ भाऊ म्हणाले हम इसको तालीम देंगे. तर आता बुवांना काय आनंदच झाला. ती म्हणाले घे बुवा जी महासागर आहे म्हणाले हा जेवढं तुला घेता येईल तेवढं घे. आणि त्यांनी अक्षरशः मला टॅक्सीमधनंच वाजतायंत्र शिकवलेले. इतकी माझ्यावर भक्ती की मग ना मी दिल्लीला रेडिओच्या कार्यक्रमाला गेलो तर त्यांचे काही मोहरम बिरमचे असे दिवस असतात की त्यावेळेला गाण्याचं नसतं. म्हणजे गाणं बंद असतं. सारंगीवाले सारंगी वाजवत नाही अशा तऱ्हेचं वातावरण असतं. पण त्यांच्याकडे विहार आठवले आणि मी गेलो तर मला म्हणाले देखो राम अभी तो गाना बजाना हम लोगों में बंद है लेकिन हम तुमको 8-10 अस्त्यांत्रे लिख के देते. म्हणून त्यांनी स्वतःच्या हाताने लिहून दिली. केवढा मोठा माणूस. ही माणसं एवढंच नाही माझा अनुभव तर असा आहे की सोज शिकवत असत. हो पण तो रागात तंबोऱ्याला किंवा याला कशाला हात लावायचा नाही पण सोज शिकवायची किंवा असं त्यांना जे करणं काहीतरी करून ते विचार आपले भरवत राहायचं किंवा नुसतं बोलणे नाही का होईना पण ह्याच्या रागाची प्रकृती अशी आहे अशा तऱ्हेचंही शिक्षण देत. तसंच वझेवनच्या बाबतीत माझं असंच घडलंय. मी ज्यावेळी मिराशी वंकडे शिकत असे त्यावेळी आमचा सकाळी क्लास असायचा बुवांच्याकडे. बाकी सबंध दिवस रियाज करणं हेच असायचं. तर आमच्या रस्त्यावरनं सदाशिव पेठेतनं नागनाथात तिथे शिवाजी मंदिरच्या तिथेच राहत असं. तर माझी अशी सर भास्करबुवा जोशींनी ओळख करून दिली की ह्या मिराशी वंगचे शिष्य आहेत आणि अशा तऱ्हेचं. तशी ते म्हणाले की मग येत जाऊ दे म्हणाले. आणखीन म्हणाले तुम्ही काय ठेका बिका धरता का वजेबा मला म्हणाले. म्हटलं हो धरतो ना. म्हणून मी दुपारी 3-3:30 वाजता जायचो. त्यावेळेला भास्कर बुवा जोशी भालचंद्र पेंढारकर बर्वे म्हणून एक होता शिष्य असं आणि काळी 3 स्वर. आणि ते बुवांचं मी 6-7 महिने मनसोक्त गाणं ऐकलंय आणि त्या गाण्याचेही माझ्यावरती संस्कार आहेत. कारण जे मी चांगलं आहे तेच उचलत गेलोय. आपण तत्पूर्वी विलायत हुसेन खासाहेबांनी सांगितलं बिहारी नट. जावो जी तुम जा वो जावो जी तुम जा डंगर काहे रोकत मोरी जावो जी तुम जा जावो जी रोकत मोरी गए जाओ जी तुम जा जाओ
जी तुम जा, जाओ जी तुम जा, जाओ जी तुम जा, जाओ जी तुम जा, जाओ जी तुम जा, जाओ जी तुम जाओ लगा बगा है रोगा मोरी गए, जाओ जी तुम जा, तर आता यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे असे, या सगळ्या संगीताचा उपयोग पुढे तुमच्या नाट्यसंगीताला व्हायला लागला. हो व्हायला लागला. तर ही नाटकामधली पुन्हा एंट्री तुमची कशी आहे? त्यावेळेला जे मुंबईला डॉक्टर भालेराव हा. नाट्य महोत्सव करीत असत मरीन लाईन्सला, हो तर बरोबर. हा. आणि गणपतराव बोडस संगीताचे नाटकाचे दिग्दर्शक असत. हो तर आणि म्हणाले अरे बा तुमच्यासारख्या मुलांनी नाटकात जर काम केलं नाही, उत्तम तुम्ही गाता, तर ही संगीत रंगभूमी जिवंत कशी राहायची, तर तू काम कर म्हणाले. म्हणून त्यांनी मला ओढला आणि मी सहोदरमध्ये पहिल्यांदा कृष्णाचं काम केलं. मग ती भूमिका त्यांनीच मला बसून दिली. मानापमानमधली धैर्यधर असं एक 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 त्यांच्या मार्गदर्शनात आली. म्हणजे वा क्या बात, एवढा मोठा मोठाच मनुष्य. पण आता ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणाकोणाची? याच्या व्यतिरिक्त चिंतामणराव कोहळकर, केशवराव दाते, मास्टर दत्ताराम, मामा पिंटसे, म्हणजे प्रोज नट, प्रोज नट. पण संगीत नटापैकी कोणाची? संगीत नटाच्या पैकी मला नारायणराव बालगंधर्वांनी तालीम दिली. अच्छा. आणि त्यांच्याबरोबर भूमिका करण्याचाही मला योग आला. फारच मोठा योग. म्हणजे मला त्यांनी आपल्या कंपनीमध्येच घेऊन गेले. त्यांच्याबरोबर मी 3-4 महिने गंधर्व कंपनी बरोबर. पण काम वगैरे करण्याची संधी मिळाली? हो मिळाली ना. सहोदरमध्ये कृष्ण आणि स्वयंवरमध्ये सुद्धा कृष्णाचं काम केलंय. वास्तविक ते पुष्कळ वय होतं, पण मला ते सांभाळून घेतलं. तेवढा उमेदवारीचा काळामध्ये मला स्वयंवर मधली पदं पण त्यांनी बसून दिली. बरं. अतिशय उत्तम तऱ्हेने पदं मला बसून दिली. अतिशय उत्तम तऱ्हेने पदं मला बसून दिली. सुधा दधी लोक एक अशी जागा छान सांगितली. नारायणराव बसवल्यापैकी एखादा म्हणून दाखवा. छोटं म्हणजे नारायणरावच म्हणून दाखवू का? कुठलंही दाखवा. नाही पण नारायणाचं दाखवलं तर जास्ती चांगलं. नारायणाने जे बसवलं असेल तुम्हाला ते, म्हणजे नारायणरावांचंच पद पण. स्वकुल तारक सुता सुवरा, स्वकुल तारक सुता सुवरा, स्वकुल तारक सुता सुवरा, वरुणी वाढवी वंशवनिता, स्वकुल तारक सुता सुवरा, स्वकुल तारक सुता सुवरा, स्वकुल तारक सुता सुवरा, स्वकुल तारक सुता सुवरा, सुख विलानच जनकन माता, सुख विलानच जनकन माता, सुख विलानच जनकन माता, माता सुख विलान सुख विलानच जनकन माता, सुख विलानच जनकन माता,
जानच जनकन माता ऐशी कांता नर करता स्वकुल तारक सुता सुवरा स्वकुल तारक सुता सुवरा स्वकुल तारक सुता सुवरा स्वकुल तारक सुता सुवरा. आता त्याच्यानंतर दिग्दर्शनाचं काम तुम्ही केलंय. हो. मला अशी कल्पना आहे की ह्या संबंधी तुमची या संबंधानं म्हणजे असं हा. की जी भूमिका ज्या नटाला असेल, हा. गायक नटाला पात्राला ज्या. पात्राला, त्या गायक नटाला मी गायला लावत हा. की त्याच्या गळ्याचा धर्म काय व तुझे बरोबर. कोणते राग हा. झालेले आहेत. उगीच आपलं काहीतरी अप्रचलित राग द्यायचा आणि त्याला स्टेजवरती त्याची भंबीरी उडवायची, अशा तऱ्हेचं मी हो, हो. कधी केलं नाही. तो सांगायचा व माझे एक अमुक अमुक राग तयार आहेत. मग त्या रागाला त्याच्या गळ्याला जी सूट होईल किंवा भूमिकेला ह्या दृष्टिकोन ठेवून त्याला चाली द्यायची. हा. हिरोईनचं काय भूमिका आहे, कशा तऱ्हेची तिची वृत्ती आहे, हा. त्याप्रमाणे. म्हणजे एक राम मराठेच सारखा सतत गातोय हा. प्रत्येक भूमिकेमध्ये असं मी केलं नाही. झालं लक्षात. प्रत्येक पात्र निर्णय 3 पॅटर्न लोकांना ऐकायला मिळत असेल. म्हणूनच रामभाऊ मला जे नेहमी वाटतं ना की तुम्ही भास्करबुवांच्या परंपरेतले शोभणाऱ्या की भास्करबुवा, त्याच्यानंतर मास्टर कृष्णराव, नारायणराव नारायणराव बालगंधर्व, आणि तीच ट्रॅडिशन सर्वार्थाने तुम्ही परंपरा. चालवली असं मला वाटतं. बरोबर. आणि म्हणून हे 60 वर्ष तुमची आज जरी तुम्हाला होत असली तरी 60 आता वर्षाचा 61 कुठेही दुरुपयोग झाला नाही, नाहीये. नाही. प्रत्येक आणि क्षण त्याचा गुरुकृपेने मला यशच मिळत गेलं हा. आणि माझ्यामध्ये अपयश झेलण्याची सुद्धा मी ताकद ठेवली होती. एकंदरीत रामभाऊ तुमच्याशी गप्पा मारताना फार आनंद झाला, हो. मजा आली. आता आपण ही गप्पा संपवण्यापूर्वी बरं. तुम्हाला एक विनंती आहे काय की तुमची सगळी कॉम्पोजिशन्स मी ऐकत आलोय आज कित्येक हो, वर्ष, हो. आणि त्याच्यात मला तुमचं स्वतःचं जे चाल तुम्ही लावली चालेल, हो. मेरीच्या कंपोजिशनला, हो, हो. मेरीच्या भजनाला. भजनाला. हो. हरी मेरो जीवन हरी मेरो प्राण. जीवन हो, प्राण. ती भास्करवांच्या परंपरेत आणि शोभा मला दिसते. त्याच्यावरनं असं वाटतं की तुमचा संबंध भास्करवांची हो. परंपरेशी आहे. आहे, हो. आणि किती तुम्ही इतर ठिकाणी शिकला असलात, हो. संस्कार झाले हो, हो. असले तरी तुमचं बीज जे आहे ते तिथलं आहे. तर आपल्या या गप्पा गोष्टी संपण्यापूर्वी हे शेवटलं हे एक मीराबाईचं हा, भजन. मीराबाईचं भजन. मंदारमाली म्हणून. हा, मंदारमाली म्हणून. हरि मेरो जीवन प्राण आधार, हरि मेरो जीवन प्राण आधार, हरि मेरो जीवन प्राण आधार. और आसरो नहीं तुम बिना, और आसरो नहीं तुम बिना, तीनों लोक मदार, हरि मेरो जीवन प्राण आधार. हरि मेरो जीवन प्राण आधार, 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 जीवन प्राण आधार. आप बिना मोहे कछु न सुहायो, आप बिना मोहे कछु न सुहायो, 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 कछु न सुहायो. आप बिना मोहे कछु न सुहायो, आप बिना मोहे कछु न सुहायो. आप बिना मोहे कछु न सुहायो, 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 आप बिना मोहे
कछु न सुहायो, आप बिना मोहे कछु न सुहायो, आप बिना आप बिना मोहे कछु न सुहायो, निरखो सब संसार हरि मेरो, निरखो सब संसार हरि मेरो, जीवन प्राण आधार हरि